धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आयोजित या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व विश्वशांती बुद्ध विहार या विहार समितीचे सर्व उपासक उपासिका ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली ते सर्व आयोजक मंडळी, मला कल्पना आहे की पाऊस असल्यामुळे थोडीशी तारांबळ आपल्या सगळ्यांची उडालेली आहे. आवाज साऊंड याची इकोसिस्टीममुळे मला कल्पना नाही आहे की पुढे आपल्याला नेमका आवाज कसा येत आहे. आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे, पण इतका पाऊस नाहीये की मागच्या वेळेसारखी मुंबई अजून काही वाहून गेलेली नाही. त्यामुळे लोक पावसाची कारणं सांगून आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. पावसाची कारणं आहेत. मला याची कल्पना आहे की मुंबईतली माणसं ही अतिशय प्रगत झालेली आहेत असा समाजामध्ये दावा केला जातो. 6-7 वर्षापूर्वी या आपल्या विहारामध्ये यापूर्वी आलेलो आहे. आपल्यातल्या अनेक लोकांचे इतके गोड गैरसमज झालेले आहेत की आपल्या हातात मोबाईल असल्यामुळे, घरी टीव्ही असल्यामुळे आपल्या सगळ्यांना असा भ्रम झालेला आहे की मला सर्व माहिती आहे आणि माहित असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फारसं काही आता अजून माहिती करून घेण्याची इच्छा राहत नाही. मला वाटतं अजून नवरात्र संपली की नाही माहित नाही, महिला मंडळ जमलेलं आहे. आम्हाला बरं वाटतं की बरं झालं बाबासाहेबांनी तुमच्या घरातलं मडकं काढलं. असं दांडी अभ्यासाला बरं दिसलं नसतं, असं वाटलं असतं मडकं एका बाजूला, दांडी आहे एका बाजूला. अशा अनेक महान महिला आमच्या बहुजन समाजामध्ये आहेत आणि नेमकं आपण सगळी माणसं बौद्ध धर्माचं प्रचार प्रसार करत असताना, धम्मचक्र प्रवर्तन साजरा दिवस साजरा करत असताना मला याची कल्पना आहे की आपल्यातले फार मोजके लोक आहेत की जे बुद्धिझमला नीटपणे समजतात आणि बुद्धिझमला फॉलो करतात. बाकी सगळी बाराबाईची खिचडी मुंबईत काय आहे ते सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर बऱ्याच गोष्टी आहेत त्या मांडण्याच्या पूर्वी कृपया आपल्या सगळ्यांना आमची विनंती असणार आहे की आम्हाला सर्व माहित आहे अशा आविर्भावातल्या लोकांना आमची विनंती आहे की कृपया त्याच्यामधून आपण थोडंसं बाहेर पडा. अजूनपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण आपण नेमकं काय करायचं आहे, आपल्या सगळ्यांकडून बाबासाहेब आंबेडकरांना नेमका काय अपेक्षा आहे याचं आजच्या दिवशी कमीत कमी आपण समीक्षा करून त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आयोजकांचा आभार मानेन की त्यांनी अनेक विषय, पण मला भीती वाटते कारण आपल्या सगळ्या माणसांच्या डोक्यामध्ये इतके विषय आहेत, पण त्या सगळ्या विषयावर एका महत्वाच्या विषयाने ताबा मारलेला आहे आणि त्या विषयाचं नाव आहे दुनिया जाए ठाड़ में मैं मेरे जुगाड़ में. पैशाच्या समोर पैसा हा लोकांसाठी इतका महत्वाचा विषय आहे आणि या पैशाच्या भूमिकेमुळे आपल्या सगळ्यांना हे लक्षात येत नाही की चंगळवादात, पैशाच्या जगात बाबासाहेब आंबेडकरांचा विषय, त्यांचा विचार समोर घेऊन जाणं हे अतिशय बिकट. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2 महत्वाच्या बाबी आपल्या लक्षात आणून देणं गरजेचं समजतो. एक तर आत्ताची जी आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे, पूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस,
सगळ्या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाखाली दंगल सदृश्य परिस्थिती आहे आणि या महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या जातींना सुद्धा आता आरक्षण पाहिजे. डोहाळे लागले सगळ्यांना आरक्षणाचे. 96 पोळी 98 पोळी माय छत्रपती आम्ही मोठे आमच्या जाती श्रेष्ठ हे सुद्धा पटोळा घेऊन घेतले. ही पहिली ताकद समजून घ्या. या देशात संविधान लागू होण्याच्या अगोदर स्वतःला उच्च मानणाऱ्या जाती आता मात्र भांडत आहेत आम्हाला मागासवर्गीय घोषित करा, आम्हाला खाली घाला म्हणतात. कुठं घाला? खाली घाला. महाराष्ट्रात स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे की ज्यांना ज्यांना जातीचा अहंकार होता, ज्यांना ज्यांना जातीचा घमंड होता, त्यांचा सगळ्यांचा घमंड मोडून काढण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानानं केले. ते आता म्हणतात आम्ही उच्च नाही रे बाबा, आम्हाला मागासवर्गीयामध्ये घाला. बरं, ही मागणी काही एकट्या मराठा समाजाची नाही आहे. आपल्या महाराष्ट्रात ब्राह्मण, मारवाडी, सिंधी अशा कोणती कायस्थ अशा 74 जाती आहेत ज्या स्वतःला सवर्ण मानतात, ज्या स्वतःला उच्चवर्गीय मानतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, या 74च्या 74 जातींनी महाराष्ट्राच्या मागासवर्गीय आयोगाकडे निवेदन दिलेलं आहे. 74 जाती आयोगाला म्हणतात आम्हाला ओबीसी झाला. कोण म्हणतं? या सगळ्या पुढारलेल्या जातींना निवेदन दिलं. ओबीसी मध्ये 350 जाती आहेत, त्यापैकी 100 जातींना निवेदन दिलं आम्हाला भटक्या विमुक्तात झाला. आणि भटक्या विमुक्तामधल्या 27 जातीचं आंदोलन चालू आहे, आम्हाला आदिवासी झाला. पण एससी झाला कोणी म्हणत नाही. आम्हाला वाटतं इकडे या, आम्ही करतो तुमचा साकार. पण शेड्यूल कास्ट मध्ये एससी मध्ये आम्हाला झाला अशी मागणी करणाऱ्या एकूण जातीची नावं पुढे आली. पण त्या जातींनी कोणती आंदोलन केली? मी हा सध्याचा महाराष्ट्रातला अतिशय ज्वलंत विषय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, मुंबईमध्ये एक मोठा वाद झाला 2 वर्ष आणि लोकांमध्ये प्रचंड त्याच्यावरून संताप. शिवसेना कोणाची? अजूनही आपल्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं ते आपल्या लोकांमध्ये भांडणं असतात. कोणी म्हणतं ते उद्धव ठाकरेचीच खरी आहे, हळूच कोणीतरी येतात नाही ते एक नसेल. आता या दोघांचा वाद सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की दोन्ही गटाचे लोक पेढे वाटत होते की नाही? आणि पेढे वाटतो, तोही पेढे वाटतो. लोकांना कळायला तयार नाही नेमका निकाल कोणाच्या बाजूला आला. हीच परिस्थिती राष्ट्रवादीची झाली. या दोघांचं भांडण विधानसभेमध्ये गेलं आणि विधानसभेमध्ये भांडण काय केलं? कोण आमदार पात्र आणि कोण आमदार अपात्र. 2 वर्षानंतर निकाल काय आला? दोघंही पात्र, कोणी अपात्र नाही. आणि हे मात्र सारे आम्ही 2 वर्ष बघत होतो. एक या उल्लेख केला, याचा यासाठी उल्लेख करावा लागला ते सुप्रीम कोर्ट त्या प्रकारचं काम करत आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा स्पष्ट निर्णय द्यायला घाबरत. सुप्रीम कोर्ट सुद्धा अशा प्रकारचे निकाल देत आहे की ते देशाच्या संविधानाचा अपमान करणारे निकाल देत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबगड करणारा एक महत्वाचा निकाल हा सुप्रीम कोर्टानं दिला. आणि या निकालाच्या जे महत्वाचे जजस आहेत
त्याच्यातले एक जज या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब, गवई साहेबांना जजमेंट देताना स्पष्टपणे त्यांचं मत नोंदलं हे ओबीसी प्रमाणे शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा क्रिमिलियरची अट घाला. हे कोणी मत नोंदवलं? आमच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा मानणाऱ्यापैकी एक त्यांनी ते मत नोंदवलं, ते रेकॉर्डवर आहे. आणि दुसरा एक जज आहे न्यायमूर्ती मित्तल. त्या न्यायमूर्ती मित्तलनं सांगितलं एका पिढीला आरक्षण भेटलं असेल तर दुसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं नाही. जर बापानं आरक्षणाचा फायदा घेतला असेल, जर बापानं किंवा आईनं डॉक्टर इंजिनियर पासून क्लर्क पर्यंत कुठलीही सरकारी नोकरी, सरकारी फायदा आरक्षणातून घेतला असेल तर त्याच्या मुलाला आरक्षण द्यायचं नाही असा आपल्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना आरक्षण भेटणार नाही हे माहीत असून सुद्धा एकाही माणसाचा विरोध या प्रक्रियेला दिसणार नाही. काहीतरी मोठी माणसं कुठेतरी जमली, कलेक्टरला निवेदन दिली. मी हे तुम्हाला का बोलत आहे? जर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि दिग्गज ज्या महाराष्ट्रावर यशवंतराव चव्हाण पासून एकनाथ शिंदे पर्यंत त्या महाराष्ट्रामध्ये 12-15 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावच्या सरपंचापासून ते गावाच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ज्यांनी सगळा महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवला त्या जातीच्या लोकांना आरक्षण हवं. ज्यांना आरक्षण भेटलं होतं त्यांचं आरक्षण आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कारण ज्यांनी आरक्षणाचा फायदा उचलला, मग तो घरकुलचा जरी फायदा असेल, म्हाडाचा फायदा असेल, सिडकोचा असेल, कुठल्या पेट्रोल पंपापासून गॅस एजन्सी पर्यंत असेल, आरक्षणाच्या कोट्यामधून ज्यांना बेनिफिट झाले आहे त्या सगळ्यांचे बेनिफिट बंद. मी हे 2 महत्वाचे मुद्दे आपल्या लक्षात आणून दिले आहेत. हा मुद्दा फक्त भाषण करण्यापुरता मर्यादित नाहीये. या विषयावरून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा लोकांमध्ये रोष दिसायला पाहिजे होता तो रोष काही लोकांना दिसला नाही. आता त्याच्यामध्ये कड येणार आहे. महाराष्ट्रातला मांग, महाराष्ट्रातला मातंग तो स्वतःला वेगळं आरक्षण मागतो आहे आणि त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी होकार दिलेला आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती बदलच्या नावाखाली एक सदस्यीय समिती गठीत झालेली आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये कड काय हे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना नंतर समजेल, आता समजणार नाही. बांधवांनो, माझ्या पुढे हे 2 विषय मी यासाठी मांडले आहेत ते माणसांना माणसांच्या समस्या समजत नाही आहेत. समस्या कशाची चालू आहे? मुंबईमध्ये कबुतरांची समस्या मोठी, किती मोठी आहे? अख्ख्या मुंबईमध्ये त्याच्यावर वाद चालू आहे. कबुतरासाठी काय ते कुठले कबुतरे, पण त्या कबुतरांचं कमी झालं त्या माधुरी हत्तीचं मध्ये आल्या. माधुरी इकडे आली पाहिजे, ते म्हणजे तिकडे गेले पाहिजे. काय ऐतिहासिक वाद आहे. हत्ती त्या माधुरीचं बंद पडलं. मध्येच महाराष्ट्राचा मत्स्यमंत्री नितीश राणे त्यानं घोषणा केली वराह जयंती झालीच पाहिजे. अर्ध्या लोकांना तर वराहाचा अवतार कळतच, त्यांना समजून सांगावं लागतं आम्हाला वराह म्हणजे डुक्कर हे सांगावं लागतं आम्हाला. कारण बाबा हे शब्दाचा ताळात पोचू आहे ना बाबा. महाराष्ट्राच्या मंत्र्याची डिमांड आहे की नाही? 25 ऑगस्ट
वराह जयंती महाराष्ट्रात झाली पाहिजे हा प्रस्ताव कोणाचा आहे? महाराष्ट्राच्या एका मंत्र्यानं प्रस्ताव दिला आणि काही ठिकाणी बिचाऱ्या डुकरांच्या जयंत्या सुद्धा चालू झाल्या. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. तर डुक्कर मध्ये आलं यासाठी आलं कारण त्याच्या आधी भांडण चालू होतं गायीवरून. गाय हमारी माता है, बहुत लोग चुप के खाता है. त्या खाणाऱ्यांची लिस्ट आहे. सगळ्यात जास्त बीफ खाणारी गोमांस खाणारी बाई कोण? कंगना रनौत. रेकॉर्डिंग चालू रेकॉर्डिंग. कंगना रनौत मध्ये हिंमत असेल तर माझ्यावर डिफेमेशनची केस करावी. कोण खातं? बीफ खाता खाता बाई खासदार भाजपवाल्यांनी बनवलं. महाराष्ट्रात कायदा बनलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे गोवंश हत्या बंदी. गाय आणि गायीपासून जन्माला आलेल्या कोणत्याही जनावरांची हत्या करायची नाही. म्हशीची करू शकतो, रेड्याची करू शकतो, बकऱ्याची रोज करू शकतो कारण ते आम्ही खातो. बकरं जे आम्ही खातो ते जनावर रोज मेले पाहिजे. कोंबडे रोज कापले पाहिजे. पण जे मांस मुसलमान खातात त्याला कापायचं. ही आपल्या महाराष्ट्रात कायदे. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो की बकरं आणि म्हैस जनावर आहे की नाही? त्याला पण नाही मारलं पाहिजे. त्या नितेश राणेसारख्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की भगवान विष्णूचा पहिला अवतार कोणता आहे? वाचलंय का महात्मा फुलेंचं गुलामगिरी? वाचलं त्याच्यात महात्मा फुलेंनी सगळे अवतार सांगितले. आता काल परवा आला ना मराठी चित्रपट दशावतार. त्यांनी प्रभावळकरनं काहीतरी ऍक्टिंग केली. तो चित्रपट सगळे नेते अभिनेते बघा बघा म्हणून सांगतात. बुद्धांना सुद्धा विष्णूचा अवतार घोषित केला गेलं. त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेत बाबासाहेबांनी सांगितलं काय मांडण्याचा प्रयत्न करतोय. विष्णूच्या दशा अवतार मधला पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. नितेश राणे मत्स्य उद्योग मंत्री आहे आणि ते काय म्हणतात विष्णूच्या वराह अवताराची जयंती झाली पाहिजे. जर तुम्हाला वराह अवताराची एवढी काळजी आहे तर आमचं म्हणणं आहे की भगवान विष्णूचा पहिला अवतार मासा आहे. तर महाराष्ट्रात एक सुद्धा मासा कटला नाही पाहिजे असं बोलण्याची हिंमत ही मंडळी करणार नाही. ही मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, राम अवतार, विष्णू अवतार हे सगळे अवतारांची शृंखला सांगितली जाते आणि घोड्या बाबड्या हिंदू समाज बांधवांना धर्माच्या नावाखाली भडकवलं जातं आणि फसतात. आपली माणसं फसवतात. त्यांना या देशात तुमचे तोंड बघायला कुणी तयार नाही. ज्या देशात तुमच्या सावल्या घेणारी देश तयार नव्हता, ज्या देशाच्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश नव्हता, ज्या देशामध्ये तुमच्या जातीचा विधान मानला जात होता की ते तुमचं प्रेम आहे त्या धर्मावर किती आहे. जो धर्म बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी नरकातून मुक्त झालो. ज्या धर्माला बाबासाहेब आंबेडकरांनी नरक घोषित केलं आम्ही नरकामध्ये गटंगळ्या खाणारी माणसं. इतके हुशार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सूचनांना आम्ही कधी ऐकलेलं फार मोजकी लोक आहेत. त्यामुळे जी लोक आता आंदोलन चालवत आहेत बौद्ध दया ब्राह्मणवाद्यांच्या तावडीतून मुक्त झाली पाहिजे का? हातोरी का हे राबवायचे हात कोणाकोणाचे वर आहे ना. ज्यांच्या हात वडे नाही त्यांच्यासाठी बाबा रामदेव बोलवायचं तेवढंच योगा झाली पाहिजे ना. मी तुम्हाला यासाठी बोलतोय ते बौद्ध दया एक वास्तू आहे, भौतिक वास्तू आहे, मटेरियल कन्स्ट्रक्शन आहे. बौद्ध दया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त झाली पाहिजे पण
बहुजन समाजाच्या लोकांच्या मेंदूवर ब्राह्मणांचा ताबा आहे, तो कसा मुक्त करायचा? तुमच्या मेंदूवर जो ताबा आहे तो कसा सोडवायचा? आणि तो आपल्या मेंदूवरचा ताबा या बुद्धगयेच्या ताब्यापेक्षा भयानक जास्त बिघडतो. बुद्धगयेचा कमीत कमी दिसला. सुप्रीम कोर्टात माणसं गेली, सुप्रीम कोर्टानं एक याचिका फेटाळली. सीजीआय आपले बौद्धगयेची याचिका फेटाळली. आता दुसरी याचिका टाकली. ऍडव्होकेट सोंगळे म्हणून कोणतरी ऍडव्होकेट आहे, त्याची याचिकेची आता सुनावणी करतात. बांधवांनो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुढं 2-3 महत्वाच्या बाबी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो. एक तर आपल्यातल्या अनेक लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं मूलभूत उद्देश, एल.आर. बालीला वाचलं, एल.आर. बाली बाबासाहेबांच्या जुन्या काळातल्या अनेक महत्वाच्या जवळच्या प्रत्यक्षदर्शी लोकांपैकी एक. जसे नानकचंद्र रत्तू होते, बाबासाहेबांचे पर्सनल असिस्टंट नानकचंद्र रत्तू, असे एल.आर. बाली. मी नाव यासाठी उल्लेख करतो की एल.आर. बालीनं स्पष्ट आरोप लावला, बौद्ध बनना बाबासाहेब आंबेडकर के हत्या का मुख्य कारण है. माझा नाही आवडतो. एल.आर. बाली बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे जवळचे सहकारी आहेत, सोहनदास शास्त्री पासून, शंकरानंद शास्त्री पासून, नानकचंद्र रत्तू पासून एल.आर. बाली पर्यंत, या सगळ्या लोकांचा जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं विचार केला तर या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल असहमती दर्शवलेली आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल प्रचंड वाद झालेले आहेत. बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी डीआयजी सक्सेना, या सक्सेना नावाच्या डीआयजीच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनलेली आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचा रिपोर्ट आजपर्यंत प्रकाशित झालेला नाही. खूप वादग्रस्त विषय. पण आपल्याला यासाठी बोलतात की एखादा व्यक्ती हा आरोप लावतो, त्या आरोपाच्या पूर्वी 13 नोव्हेंबर 1956 बाबासाहेब आंबेडकर नेपाळच्या काठमांडूमध्ये गेले आणि 13 नोव्हेंबरच्या जागतिक धम्म परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ऑन रेकॉर्ड एक अतिशय महत्वाची घोषणा केली. काय ताका सांगू लक्षात येतील. 13 नोव्हेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला जातात आणि बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात की मी जर अजून 2 वर्ष जिवंत राहिलो तर कमीत कमी 5 कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा मिळते. 13 नोव्हेंबरचं लक्षात. 13 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर किती दिवसाचा फरक आहे? हे आपला समाज समजून घेईल न घेईल मला माहिती. हा भाषण मला समजलं. और 2 साल जिंदा रहा, कितने करोड़ लोगों को अशी घोषणा होणं आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होणं, हा योगायोग म्हणता येईल का? खूप त्याच्यावर वेगवेगळे मत आहेत. काही लोक म्हणतात असं नाही आहे, काही लोक कसं म्हणतात. मी या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आपल्याला माझा प्रश्न आहे की बौद्ध धर्माला संपवण्याचे इतिहासात काही पहिल्यांदा प्रयत्न झाले नाही. सम्राट अशोकानं स्वतः 60,000 बौद्ध भिक्षूंची बौद्ध धर्मातील कालपट्टी केली. बरोबर. सम्राट अशोकांच्या असताना
जे पटण्याच्या पाटलीपुत्रामध्ये जी धम्म परिषद झाली, मौलिपुत्र तीर्थ नावाच्या एका महान बौद्ध धम्माच्या बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वामध्ये ही फार जुन्या काळापासूनची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हे लक्षात येणं गरजेचं आहे. आज धम्मचक्र प्रवर्तनचं निमित्त जरी असलं तरी या निमित्तानं माझा बोलण्याचा हेतू काय? माझा बोलण्याचा हेतू भारताच्या संविधानामध्ये जे आर्टिकल 26 आहे. आपण सगळी माणसं संविधानावर चर्चा करणारी आहोत, संविधानाची स्तुती करणारी आहोत, संविधानातल्या एका आर्टिकलची पावर, त्या आर्टिकलचं महत्व आपल्यातल्या अनेक लोकांना त्याचा अंदाज आहे. पण एक महत्वाचा आर्टिकल त्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन ते आर्टिकल 12 बनवलेलं, आर्टिकल 20 क्लॉज 3. काय आर्टिकल आहे? तुम्ही कोणालाही जबरदस्ती स्वतःला स्वतः विरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आर्टिकल प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. या देशातली पोलीस, या देशातले गुंडे, बदमाश, अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री कोणीही कोणाला जबरदस्ती स्वतः कबूल कर, मी चोरी केली, मी खून केला, मी हे केलं, मी ते केलं, मान्य कर, हे मान्य कर म्हणून त्याला जबरदस्ती करू शकत नाही. दॅट इज द आर्टिकल 20. त्या एका आर्टिकलवर सोमनाथ सूर्यवंशीचा खटला उभा केला जातो आणि आता कमीत कमी 15 पोलिस फासावर लटकवण्याची तयारी बाळासाहेब आंबेडकरांनी केली आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या. पोलिसांसाठी कोणताही कायदा नाही आहे. ज्यांना आम्हाला पोलिसांचा अनुभव आला असेल, अतिशय माजुरड्या पद्धतीनं वागणारा, बोलणारा आणि अतिशय घमंडी पद्धतीनं लोकांसोबत वर्ताव करणारा व्यक्ती अनुभव आहे. पोलीस स्टेशनचे कोणी अनुभव घेतले? पोलिसांच्या वागण्या बोलण्याचा, तपास करण्याचा, फिर्याद दाखल करण्याचा तुम्ही पाहिला असेल. पुण्यामध्ये बौद्ध आणि माधव समाजातल्या 3 पोरींची पोलिसांनी पार अंडरविअर बनियन पासून त्यांच्या रूम मध्ये घुसून तपासणी केली. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी लावा यासाठी खुद्द सुजात आंबेडकर, आदरणीय अंजली आंबेडकर पहाटे 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसले. नोंदवलीला काय बोलण्याचा प्रयत्न करतो? त्या महाराष्ट्रामध्ये FIR ज्या अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल आपल्या अनेक लोकांना वाटतं की हा आमच्यासाठी कायदा आहे, या कायद्याच्या सेक्शन मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे एक अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करण्यासाठी कोणत्याही चौकशीची गरज नाही. मी बोललो म्हणजे बोललो, मी FIR लगेच पडायचं. अरे कायदा असताना आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सन्मानजनक कुटुंब आंबेडकर कुटुंबाकडे आपण फक्त राजकारण म्हणून पाहतो का? राजकारणाच्या पलीकडे राजकीय मताबद्दल मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका पटू शकतात, विरोध असू शकतो, कोणता असो. त्या कुटुंबातले 2 सदस्य पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांना विनवण्यात येतात. FIR दाखल होत नाही. तुमचं काय? अन्याय झाला, माझी फिर्याद घ्या, फिर्याद दाखल होत नाही. सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी बेदम मारून त्याचा खून केला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत उभं राहून बोलतात. पहिल्यांदा म्हणतात श्वसनाच्या विकारानं सोमनाथ मेला. दुसऱ्यांदा बोलले
हृदय विकारानं मेला. तिसऱ्यांदा बोलले अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम या आजारानं मेला. पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर सरकारीच आहेत, सरकारचेच आहेत डॉक्टर, सरकारचे पोस्टमॉर्टम सरकारी हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलचे MSMD डॉक्टर सांगतात की हा सोमनाथ पोलिसांनी बेदम लाट्या काट्या मारल्या म्हणून त्याचा मणका फोडला, त्याच्या शरीराची अनेक हाडं फोडली म्हणून मेला. आणि मुख्यमंत्री सांगतो तसं नाही, ही परिस्थिती आहे. त्या मेलेल्या माणसाच्या आरोपींना अटक करा, याचा साधा FIR नोंदवण्यासाठी 8 महिने लागले. किती महिने? 8. या एका FIR साठी सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. तरी इतके नालायक अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला. अज्ञात अजून एकाही पोलीस कर्मचाऱ्याचं नाव रेकॉर्डवर आलेलं नाही. माझ्या बोलण्याच्या पाठीमागचा हेतू काय? अरे हा प्रश्न तुम्ही याला राजकीय दृष्टिकोनातून बघता का याला संविधानाच्या दृष्टिकोनातून बघता? प्रकाश आंबेडकरांचं नाव घेत असताना मी त्याला राजकीय भूमिकेतून नाही पाहताय. काही लोकांना वाटत अनेक लोक येतात फोटो काढून जातात, मेलेल्या माणसाच्या घरी येतात. अरे 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 फोटो काढत सगळे येतात. फेसबुकवर व्हॉट्सअपवर निषेध करणारे, अभिवादन करणारे, शिव्या घालणारे, एक FIR नोंदवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागत असेल. ही महाराष्ट्राची पहिले परिस्थिती समजून घ्या. हे कायद्यात तरतूद आहे. तुमची तक्रारच नोंदवून घ्यायला महाराष्ट्राचं पोलीस तयार नसेल तर तुम्हाला न्याय भेटण्याचा संबंध आला होता. दुसऱ्या बाजूला बीडमध्ये संतोष देशमुख नावाच्या मराठा समाजाच्या एका सरपंचाचा खून झाला. त्या खुनाचा आरोप लागला फार धनंजय मुंडेवर. अटक झाली त्या वाल्मिक कराड. किती आमदारांनी महाराष्ट्राची विधानसभा डोक्यावर घेतली, गोंधळ घातला. आणि चांगलं कुणालाही कुणाचाही खून झाला, कुठल्याही जातीचा असेल तर न्याय भेटला पाहिजे. सोमनाथसाठी ओरडणारा माणूस होता. सोमनाथच्या अगोदर नांदेडमध्ये फक्त आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेरावचा पोटातला कोथळा बाहेर काढला. अक्षय भालेरावचा नांदेड मधल्या ज्या बदमाश लोकांनी कोथळा बाहेर काढला, खून केला, त्याची केस आम्ही लढतो. मला साहेब मधल्या मुंबई क्षेत्रातल्या आपल्या सगळ्या लोकांच्या समोर मी एक साधा प्रश्न मांडत आहे. संतोष देशमुखची हत्या माणसानं माणसाची केलेली हत्या. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या माणसानं केलेली नाही. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांचं नाव घेतलं जातं, पण पोलिसांना पोलीस नाही म्हटलं जातं. पोलीस म्हणजे स्टेट, पोलीस म्हणजे गृह मंत्रालय आणि पोलीस म्हणजे सरकार. तो जो मुकदमा खटला सोमनाथ सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र सरकार कसा खटलाय? सोमनाथ सूर्य विरुद्ध महाराष्ट्र सरकार 72 पोलिसांना नोटीस पाठवलेला आहे. 72 पोलिसांना, चांगले चांगले दिग्गज अधिकारी आहेत. आम्हाला एवढंच सांगायचंय, इथं पोलिसांचं राज्य चालणार नाही. इथं राज्य कायद्याचं आणि भारतीय संविधानाचं चाललं पाहिजे. हे भांडण आहे. कोणी पोलीस या मंचावर पोलिसांना सांगतोय, त्या पोलिसांना सुद्धा कायदा असला पाहिजे. असला पाहिजे की नाही? आता सध्या सस्पेंड करणे 6 महिन्यासाठी, इन्क्वायरी बसवणे, सस्पेंड, इन्क्वायरी, ट्रान्सफर, हे 2-3 गोष्टी आहेत पोलिसांच्या. त्यामुळं पोलिसांना हे माहिती त्यांनी एखाद्याला पुढवलं काय,
मी एखाद्याचं इनकाउंटर केलं काय, मी एखाद्याचं डोकं फोडलं काय, मी कोणाला कसंही मारलं काय, माझं काय वाटलं होणार आहे? जास्तीत जास्त सस्पेंड होईल, जास्तीत जास्त ट्रान्सफर होईल. हे सध्या भांडण चालू आहे. ते पोलीस जरी असेल तरी त्याच्यावर सुद्धा मर्डरचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला सुद्धा फाशी झाली पाहिजे. ही लढाई सध्या सुरू आहे. ही लढाई यशस्वी झाली नाही तर पोलीस कोणाचं ऐकून काम करते तुम्हाला नव्याने सांगायची गरज आहे? कोणाचं ऐकत? सीबीसीआयडी, ईडी, निवडणूक आयोगापासून या देशातल्या सगळ्या संस्था, आपण इथं बसलेली माणसं बोलतो संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनुष्य का अच्छा है. आपल्या लोकांना सवय लागली संविधानावर खूप लोक चालवणार म्हणतात. कोण चालवणार संविधान? कोणी आम्हाला संविधानावर भाषण करणाऱ्या ज्या टोळ्या आपल्या महाराष्ट्रात फिरतात त्या सगळ्या टोळ्यांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे बोलता ते मान्य आहे ना. प्रश्न असा आहे संविधानाची अंमलबजावणी कोण करणार? यायचं आर्टिकल 1, आर्टिकल 17, आर्टिकल 19, आर्टिकल 21 सगळे आर्टिकल मान्य आहेत. अरे हे आर्टिकल चालवणार कोण? यासाठी तुमच्या चालवायचं कोण चालवतो? कारण ज्यांना संविधान चालवण्याचा अधिकार आहे. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर लोकसभेची निवडणूक लढली असतील. इथंच लढले होते पहिले या मुंबईमध्ये, उत्तर मध्य मुंबईमध्ये. तुला आमच्या काय गायकवाड काय आमदार झाले त्या गायकवाड खासदार आहेत त्या मतदारसंघात उत्तर मध्य मुंबई सगळं माहिती आहे. तिथं स्वतः बाबासाहेब आंबेडकर त्या लोकसभेत लढले. पाडलं बाबासाहेबांना. तो आता मुंबईवाल्यांना इतिहास कमी जास्त माहिती असतो. त्याच्यानंतर बाबासाहेब पडणार आहेत. बाबासाहेबांना डायबिटीज, बाबासाहेबांना अस्थिमज्जा, बाबासाहेबांना हाय ब्लड प्रेशर आजार होते. भयानक, इतके भयानक आजार होते ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बेंबीखाली एक फोड आला होता बाबासाहेबांचा आणि तो फोड फुटला. बाबासाहेबांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली. बाबासाहेबांना फूट घालता येत नव्हतं आणि डायबिटीज पेशंट असल्यामुळे जखम दुरुस्त झाल्या नाही. बाबासाहेबांच्या ज्या वैयक्तिक यातना आहेत, बाबासाहेबांना डायबिटीज पेशंट असल्यामुळे बाबासाहेबांच्या दाढेचं ऑपरेशन करताना एका डॉक्टरने त्याची दाढ बसली. दाढ काढून टाकल्यामुळे बाबासाहेबांच्या डोळ्यांचा उजेड किंवा त्यांची रोशनी निघून गेली. बाबासाहेब इतके हातबल झाले की मला दिसत नाहीये. जर मला दिसत नसेल तर मी जगून काय करू अशी पण अवस्था त्यांच्या आयुष्यात एकदा आली. बाबासाहेब धडपडत होते या देशाच्या लोकसभेत खासदार म्हणून पोहोचण्यासाठी. खरं खोटं आहे हे बाबासाहेबांना माहित होतं की मी जरी संविधान लिहिलं असलं तरी संविधान चालवण्यासाठी मला कुठं जावं लागेल आणि त्या जागेवर जाण्यासाठी आमच्या लोकांची कोणतीही गंभीरपूर्वक प्रक्रिया आम्हाला जागवत नाही. ही आपली समस्या आहे. म्हणून बांधवांनो आपल्या सगळ्या संविधानातल्या अनेक तरतुदी आहेत. आज भांडण चालू आहे, वक्फ बोर्डाचं भांडण चालू आहे. या देशातल्या मुसलमानांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका मोठ्या प्रेमाची आणि आपुलकीची आता एक लहर निर्माण झालेली आहे. मुसलमानांमध्ये आंबेडकरांचा विचार पोहोचवणारी एक मोठी यंत्रणा देशभरात झालेली आहे. मुसलमानांना समजलं या देशाच्या संविधानात माझ्यासाठी काहीतरी तरतूद. ते आता भांडण कशावर करतायत? ते भांडण आर्टिकल 26 वर करतात. आपले गौतगया कमिटीवाले कशावर भांडतायत? त्यांचंही भांडण आर्टिकल 26 वर आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल जे आता महाराष्ट्रभर बौद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याचं आंदोलन चालवत आहे. बीटी ऍक्ट रद्द झाला
सगळ्या लोकांना माझा पहिला प्रश्न आहे की आम्ही बीटी ऍक्ट कधी वाचला का? मोठा नाही येतो 18 सेक्शनचा काय लहान काय 18 सेक्शन काय बीटी ऍक्ट मध्ये कधीच बौद्धाला अध्यक्ष करा अशी तरतूदच नाहीये. हा 1949 चा कायदा बनला महाराष्ट्रभर आपण अनेक लोक त्याच्यावर आंदोलन करतो. हा 1949 ला कायदा बनला 2013 पर्यंत या कायद्यात तरतूदच नव्हती. तरतूद स्पष्ट होती हिंदू अध्यक्ष असतात. ही तरतूद बदलली 2013 त्याच्यात बदल झाला. 9 लोकांची कमिटी त्यातल्या बऱ्या फार खोलामध्ये जातात. त्यातलं एक सेक्शन फक्त 12 नंबरचं सेक्शन आहे. त्या सेक्शन मध्ये स्पष्ट सांगितलं की हिंदू आणि बौद्ध यांचं जर भांडण झालं तर हे भांडण मिटवण्याचे पूर्ण अधिकार बिहार सरकारला दिलेले. होलसेल पॉवर बिलॉंग टू द बिहार गव्हर्नमेंट. आता बिहार सरकारला पॉवर आहे. आंदोलन महाराष्ट्रात सुरू आहे जोरदार चालू आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हे नेमकं काय चालू आहे. आता सेवका महाराजी नावाचा व्यक्ती पूर्ण प्रक्रियेला या बौद्ध गया कमिटीचा अध्यक्ष हा डॉक्टर त्यागराजन तो आता पूर्ण बौद्ध गया चालू आणि या बौद्ध गयेला जो जागतिक फंड येतो जागतिक माझ्याकडे 2022 चे आकडे 416 कोटी रुपयाचा फंड आहे बौद्ध गयाला. 416 करोड हा लीगल. जर वर्षाला 400-500 करोडचं या बौद्ध गया बुद्ध विहाराला जर दान येत असेल तर त्या विहाराला सोडतील. हा प्रश्न मी आपल्या सगळ्या लोकांमध्ये जिथं जिथं आम्ही पोहोचत आहे त्या लोकांना सगळ्यांना पहिलं सांगणं की आपण याला नीट समजून घ्या. हे सुद्धा भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 26 मध्ये ते लिहिलेलं आहे. त्या 26 वर आज वक्फ बोर्डाचे मुस्लिम लोक भांडतात. मुसलमानांची जमीन किती आहे 9,40,000 एकर ही जमीन आहे. 9,40,000 एकर एवढ्या जमिनीवर ताबा मारतंय सरकार. या सरकारच्या जमिनी नाही आहेत. वक्फच्या जमिनी या माणसानं दान दिलेल्या जमिनी आहेत. वैयक्तिक लाज वाटत नाही या लोकांना. आपल्या या पनवेलच्या जवळ एक माणूस जन्माला आला. त्या माणसाचं नाव आहे विनोबा भावे. ऐकले कधी नाव विनोबा भावे? माणूस इथं त्यांचं पनवेलच्या बाजूला काहीतरी गाव आहे. त्यांनी पूर्ण भारतातील चळवळ उभी केली. त्या चळवळीचं नाव आहे भूदान चळवळ. काय चळवळ? भूदान. जमीन दान द्यायची चळवळ. त्यांनी भारतभर जमीनदार लोकांना जमीन मागितल्या आणि त्यांना जमीन किती भेटली माहिती आहे? 43 लाख एकर जमीन त्यांना दान दिली लोकांना. आणि विनोबा भावेंनी ती जमीन गरिबांमध्ये वाटा म्हणून सरकारकडे जमा केली. त्याच्यातली 23 लाख एकर जमीन सरकारनं अजून वाटली नाही. महाराष्ट्रात अशी 47,000 एकर जमीन आहे जी दान कुणाला दिली आहे? विनोबा भावे. कुणी दान दिली आहे? जमीनदार. त्याच्यावर ताबा कुणी मारलाय? सरकार. जे आमचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला हे पहिलं समजलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं हेच म्हणणं आहे ज्याला जमीन नाही तो गुलाम. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला जमिनी भेटल्या पाहिजे यासाठी आंदोलन चालू. मी आज अनेक बाबी बोलत असताना संविधानाचं संकट आपल्या पुढे मांडत असताना
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असताना सगळे एकत्र बसले. पण मला वाटतं की आपल्या सगळ्यांना हा जिवंतपणा नीट समजायला पाहिजे. तुमच्या या मुंबईच्या बाजूला बांद्रा आहे, बांद्रा तो स्क्वेअर फूट, एक स्क्वेअर फूट सुद्धा काय बांद्र्यामध्ये 1 रुपये, लक्षात द्या, 1 रुपये वर्षाचं भाडं. किती रुपयाचं वर्षाचं भाडं? किती रुपये वर्षाचं? 1 रुपये. अशी 30 वर्षासाठी तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या ट्रस्टला या बांद्र्यामध्ये किती रुपये भाडे नाही? 1 रुपये. सगळ्या रामदेव बाबाला किती दिले त्याच्या आकड्याचे वेगळेच. रामदेव बाबा हा सांगत लोक भाऊ बाहेर सोडतो योग काय योग पतंजलीचं हे खा, पतंजलीचं ते खा, सगळ्या बिमाऱ्या नीट होतील. बाबा रामदेवच्या चेल्यांना आम्ही सांगतो हे सगळ्या डोळ्यामध्ये एवढ्या औषधामध्ये पावर आहे. हे औषध तुझं डोळा नीट झालं की आम्ही कसं काय करायचं. 5,000 लिटर जमिनी जाणार पण तुम्हाला एक गुंठा साधी 400-450 स्क्वेअर फुटाची जागा द्यायला सरकार तयार आहे. मला हे सगळं मुंबईवाल्यांना समजलं पाहिजे. एसआरएचे सगळे तुला प्रोजेक्ट चालू आहे. एसआरए तुला करतो एसआरएचे सगळे भंगार प्रोजेक्ट चालू आहेत. एसआरए म्हणजे इथल्या सरकारी मंत्र्यांचे ठेकणं पोचण्यासाठीचा प्रोजेक्ट. कुणासाठी? तुम्ही कधी वाचलं न वाचलं मला माहित नाही, पण शासनाने एसआरएचं एक घर 300 स्क्वेअर फुटाचं, 322 स्क्वेअर फुटाचं एक घर बांधून देण्यासाठी एक बिल्डरला 34 लाख रुपये देतं सरकार. किती रुपये? तुम्हाला देत आहे काही घर बांधायला? रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, ज्या ज्या झोपडपट्ट्यांमध्ये हजारो लोक राहतात त्याला किती रुपये दिले जातात? 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख. आणि बिल्डरला एक 300 स्क्वेअर फुटाचं घर बांधायला सरकार किती रुपये टीडीआर देत आहे? 34 लाख. 1 स्क्वेअर फुटाच्या बांधकामाला 2,500 रुपये ही प्रक्रिया आहे. आता आपल्या लोकांना कोणत्या मुद्द्यावर बोलावं? स्वतःच्या घरासाठी जी माणसं भांडायला तयार नाही, स्वतःच्या सुरक्षेसाठी जी माणसं भांडायला तयार नाही, स्वतःच्या नोकरीसाठी जी माणसं भांडायला तयार नाही. तुम्ही मुंबईतली सगळी माणसं, मग सगळ्यांना एक गोष्ट समजली पाहिजे की आता इथून पुढे तुम्हाला आयुष्यात सरकारी नोकऱ्या मिळणार आहेत का? आता आपलं आंदोलन काय असलं पाहिजे? आपलं आंदोलन पाहिजे प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन. कशात पाहिजे रिझर्वेशन? आता जरांगे आलं इकडे, किती किलोच आहे जरांगे पाटील? किलो मी वजन विचारतो त्यांचं, किती किलोचा माणूस आहे? इथं बसलेले 100-125 किलोचे सगळे लोक काय करे बाबा? जरांगे पाटील किलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यूस घेऊन गेले बाबा, गेले बाबा, गेले की नाही गेले? 1 लाख आणले आजाद मैदान. 1 लाख आणले तर आणले पण त्यांच्या लँडफिलची व्यवस्था असते. परेशान झाली मुंबई. काय म्हणजे पटपट काढा बाबा, ते काय जीआर काढायचं काढा. ते जरांगे इतका खतरनाक माणूस आहे. दुपारी पेढे, रात्री लगेच घोडे. काही माणसाला कळायला तयार नाही की आपल्याला एक दिले की नाही दिले. जिंकलो 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 म्हणतात, दुसऱ्या दिवशी म्हणजे हरलो. विरोधात आहे आमचा. अरे आपल्या लोकांना समजायला तयार नाही. 25-25 लाख मराठे आरक्षण द्या म्हणून मैदानात भेटतात. आरक्षण फुकट्यांनो विचारलं पाहिजे की नाही? हे फुकट्यांनो, ओबीसी, एनटी, डीएनटी, बीजेपी, एसपीसी, आदिवासी आणि बौद्ध माध्यम जन्मतात. हे फुकट्यांनो, ते जरांगे पाटलाकडे बघा, लाखोचे पोचे खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री
सगळा देश त्यांच्या पायघड्या हातरत असताना त्यांना आरक्षण मिळत नाहीये. तुम्हा सगळ्या भुकट्यांना आरक्षण देणारा एकच महापुरुष आहे, बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही कोणते मोर्चे काढले, तुम्ही कोणती आंदोलन केले, या माळ्यांना, तेल्यांना, पुंड्यांना, नाल्यांना, धोड्यांना, वडर किसडी पात्रापासून मारमान लोक सांभाळणं, या सगळ्या भुकट्यांना माझा प्रश्न आहे. कोणता मोर्चा काढला तुम्ही? हिंमत आहे का तुम्हाला बाबासाहेबांची? हे सगळे फुकट खायला भेटतं, फुकट संरक्षण भेटतं, जे काही आमचं जीवन, भीती तुमची आहे का भीती कायद्याची आहे? जी काही भीती आहे कायद्याची, आपली नाही. तुम्हाला मारलं तर मला फाशी होईल, भीती आहे की नाही? तुम्हाला मारलं तर मला जेल होईल. जी धास्ती आणि भीती आहे ती ऍट्रॉसिटीची, आणि त्या ऍट्रॉसिटीच्या कायद्याला लागू करण्याची सरकारची, पोलीस प्रशासनाची हिंमत नाही आहे. मी महाराष्ट्रात शेकडो केस लढतोय, शेकडो. पोलीस लोकांच्या वर्ध्या उतरवल्या, वर्ध्या सस्पेंड केले. मला हे नाही कळलं. जेव्हा इतके बसतील ना मग कळेल तुम्हाला संविधान काय, कायदा काय, अन्याय काय. जेव्हा तुमच्या घरावर बुलडोजर चालतील तेव्हा कळेल. आज बरेच लोक जरा कुपामध्ये शांत आहेत, त्यांच्यावर अन्याय चालू आहे, त्यांना विचारा. त्या हजारो लोकांच्या बुलडोजर लावून घरं पाडले, त्या रस्त्यावर आले, ते लाखो लोक या मुंबईतल्या नरकात जगतात, नरकात. बाजूच्या पंचशील नगरला किती गेलो होतो मी, हे आपल्या प्रतिशास नगर ना, हे पंचशील नगर पासून त्या वरळीतल्या जिजामाता नगर, लाल डोंगर पासून गोवंडी पर्यंत इथं राहता. कोणती घर आहे तुमची, कोणती मुंबई? त्यांना सांगता मुंबईत राहता, कोणत्या नरकात राहतो ते सांग ना. लाज वाटते का तुला? कुठं राहता? धारावीच्या झोपडपट्ट्यांपासून ते लाल डोंगरच्या चेंबूरच्या खोपड्यांमध्ये 10 बाय 10च्या खोल्यामध्ये 10 माणसं जनावरांसारखं जगतायत. 70 वर्ष झालं तुम्हाला सन्मानाचं घर द्यायची त्यांची लायकी नाही आहे. त्यांच्या पुढे कोणी बोलतात, त्यांच्याच पुढे उठणा शेंडा, खांद्यावर शेंडा. त्यांनी तुमचं रक्त, त्यांनी तुम्हाला मागासवर्गीय बनवलं. आजही एक सन्मान मिळत साधं घर देण्याची मानसिकता नाही. ते नशीब ते बाबासाहेबांना त्याच्यावर सुद्धा संविधानात लिहिलं. आर्टिकल 21 राईट टू लाईफ. त्या राईट टू लाईफ मध्ये क्लॉज आहे राईट टू शेल्टर. प्रत्येकाला घर दिलं पाहिजे अशी तरतूद संविधानात आहे. त्यांच्या मायनं बापानं खुरपायला निंदायला जाऊन पैसे कमवले आणि ते तुम्हाला द्यायले असं नाहीये. तुमच्या केसापासून तुमच्या नखापर्यंत जे काही तुम्हाला मिळत आहे ती सगळी मेहरबानी बाबासाहेब आंबेडकरांची आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्या नेत्यांचे उपकार नंतर फेडणारे बाबा. नाली बनवली, लाईट आणली, याला रंग दिला, बगीचा बनवला, एवढं महान. जर तुम्हाला मतदानच करण्याचा अधिकार नसतो, आता ईव्हीएम गडबड करून ठेवली, त्याची एक वेगळी केस लढतोय आम्ही हायकोर्टात. पण आहे ना राईट टू वोट. तुमचं तोंड बघायचं कारण काय? कोण बघायचं बसलं तुमचं तोंड? बांधवांनो, बऱ्याच गंभीर गोष्टी आहेत. महिला मंडळ बसलं म्हणून एवढंच सांगतो बाबा, तरी जमलं आयुष्यामध्ये काहीतरी वाचा. कानफुट्या प्रक्रियेवर राहू. भीती बाबासाहेबांच्या पुस्तकांची भीती आहे, तुकड्यांची नाही. तुकडे आणि जयंती ही व्यवस्था स्वतः तिच्या नावाला दोन पैसे देतात. सांगा सगळे जयंती कमिटीच्या मंडळातल्या लोकांना विचार, कुणाचा पैसा? काही मंडळ असतील आपण ते सगळेच म्हणत नाही, पण एक खात्रीनं सांगतो, खात्रीनं गणेश उत्सव मंडळ असल्या, नवरात्र मंडळ असल्या, जयंती मंडळ असल्या, कोणाचा पैसा आहे ते आम्हाला माहिती आहे. डीजे कोण लावून देतं ते आम्हाला माहिती आहे. या सगळ्या समारंभांचा पैसा लावणारा फायनान्सर कोण आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे.
आणि त्याच्यामुळेच लोकांची तोंड बंद आहे. मी शेवटचं महत्वाचं सांगून थांबतो, पण हा विषय शेवटी तिथंच येणार. जेव्हा 4 आणे 8 आणे 1 रुपया 2 रुपया सुद्धा लोकांना बघायला मिळत नव्हता, तेव्हा सोनं 5 रुपये तोळा होतं. रुपये आता किती आहे सोन्याचा भाव? पहिला म्हणलं आता सोनं घ्या ना, आत्ताचे 5 द्या ना, तुम्हाला खुश करायला आहे ना आजचा दिवस. गरीबाचं सोनं आत्ताचे 5 वाटत फिरतात असेल सोनं घ्या. मला वाटतं खरंच देत काय. तेव्हा 5 रुपये तोळा सोनं होतं, 5 रुपये. तेव्हा जुगल किशोर बिर्ला कंपनीचा मालक 10 लाख रुपये घेऊन बाबासाहेबांकडे गेला. माहिती समजलं आमच्या रुपये नावं सांगतोय ते नोट डाऊन करून ठेवा. जुगल किशोर बिर्ला, जेव्हा सोन्याचा भाव 5 रुपये तोळा, 10 लाख रुपये घेऊन बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांना एकच विनंती केली, भगवद्गीता ग्रंथावर टीका करू नका. तुमच्या समाज कार्याला मी 10 लाख रुपये द्यायला तयार आहे. काय केलं पाहिजे बाबासाहेबांनी? वडापावर विकले जाणार, दारू विकल्या 1,500 खुश काय पाहिजे? 1,500 गेले सगळे. काय बोलायचं कुठे गेले? पडलं ते 1,500 देणाऱ्या अवलादी आमच्या लोकांना भारी वाटल्या. पण तुला जर मतदानाचा अधिकार नसता, दरवाजाने आला असता. सत्ता संपत्ती आणि जातीमुळे माजलेले हे सगळे रानगोटे तुझ्या दरवाजा पायाखाली झुकवले. ते झुकवले बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानात. बटन दाबायची ताकद आहे म्हणून 1,500 रुपये काढली झाली बहीण. जुगल किशोर बिर्लाच्या 10 लाख रुपयाला दुधाच्या ठोकरीने उडवलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, गीता ग्रंथाला मी धार्मिक ग्रंथ मानत नाही, तो राजकीय ग्रंथ आहे. तो माझ्या लोकांना हजारो वर्षापासून जर गुलाम बनवत असेल तर तुझ्या 10 लाख रुपयाला मी ठोकरीनं उडवतो म्हणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर. दुसरं एक त्याचं नाव आहे DN दाता. नाव लक्षात ठेवा. तो पण 10 लाख घेऊन हे जरा तुमचं राजकारण थांबवा, समाजकार्य करा. पण त्या 10 लाखात बाबासाहेबांना भेटायला अडकलं कोण? बाबासाहेबांच्या पक्षाचा राष्ट्रीय महासचिव पान राजभोज. ऐकलं नाव कधी? पान राजभोज. शुकरकर गुरुजी, पान राजभोज, नारायणराव पचरोळकर, नानकचंद रत्तू. नानकचंद म्हणजे नानकचंद सुरुवातीला पाणी नानकचंद रत्तू प्यायचे, मग बाबासाहेब ते पाणी प्यायचे. समजतं मी काय बोलतोय? नानकचंद रत्तू आधी जेवणाची टेस्ट करणार, मग बाबासाहेब आंबेडकर जेवण करणार. बाबासाहेबांच्या मृत शरीराला, बाबासाहेबांच्या डेड बॉडीला 1.5 तास 2 तास बाबासाहेबांची छाती दाबणारा, बाबासाहेबांचे तळपाय तेलानं घासून नेलेल्या बाबासाहेबाला उठवण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस आहे नानकचंद रत्तू. माहिती समजला? बाबासाहेब आंबेडकर अजून आमच्या समाजाला नीट समजून घेतलेलं नाही. अजूनही तिथंच आहे. चौदारकडं काळाराम मंदिर तिथं फिरते कळ्या बोलतो. या देश बाबासाहेबांच्या पुस्तकांना आणि विचारांना धावतो. मी आपल्या सगळ्यांना हे मुद्दाम सांगण्याचं कारण हेच आहे.
बाबासाहेबांच्या कुटुंबाची आणि मुलाबाळांची वाताहत कशी झाली आपल्याला चांगलं होतं. औषध उपचारापासून ते माता रमाईच्या उपचारापर्यंत. पण बाबासाहेब कधी पैशाला भुलले नाही. आणि आज जी परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट काही स्वाभिमानी लोक नाहीये असं म्हणतात. तो आहे वर्ग, पण तो वर्ग पुढे सरकत तो ठरलेला आहे. तो किती आहे, किती टक्के आहे, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, त्याचं काय पर्सेंटेज आहे त्याची आम्हाला चांगली जाणीव आहे. हे आपल्याला शेवटी एवढंच बोलले ते बाबासाहेबांना समझोते करताना ते आपल्यालाही समजलं पाहिजे. बाबासाहेबांना ठणकावून 22 प्रतिज्ञा घेतल्या, दिल्या, कॉम्प्रोमाइज केलं. या बाबतीत आपल्या सगळ्यांना नीटपणे समजलं पाहिजे. अजूनही आपल्या लोकांना भीती वाटते, अजूनही आपली लोक दहशतीमध्ये आहेत. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की संविधानामध्ये बरेच इतके भयंकर घुसपेट झालेले आहेत की आता या रोकायच्या कशा हे आम्हाला पण खूप मोठी काळजी पडली. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन कृपया जर या देशाची संसद संविधान सांगत नसेल, न्यायपालिका संविधानाला योग्य पद्धतीने न्याय देत नसेल, तर तो एक महत्वाचा रस्ता उरलेला आहे, ती म्हणजे पब्लिक प्रोटेस्ट. काय रस्ता? पब्लिक प्रोटेस्ट. तर पब्लिक लाखो करोडोच्या संख्येनं मैदानात आली. तर नेपाळमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, नेपाळच्या लोकांनी सगळं उलटून पालटं. जर आपल्या लोकांना हे पब्लिकची पावर जर लक्षात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे तेच केलेलं आहे, लाखो लोक मैदानात उतरवून या इंग्रजांपासून ते ब्राह्मणवाद्यांपर्यंत सगळ्यांच्या नाकात दम आणणारा महापुरुष बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्या पाठीमागं पब्लिक त्या ताकदीनं उभी. म्हणून मी अतिशय महत्वाचा शेवटचा टप्पा या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय. ते कृपया ते बाबासाहेबांना अपेक्षित आहे ते काम म्हणजे फक्त मूर्ख लोकांची गर्दी जमवणं. ते बाबासाहेबांना तेव्हाही मान्य नव्हतं. ही फक्त गर्दीचा विषय नाहीये. बुद्धिसत्ता या देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत विवेकवादी रॅशनलिझम, रॅशनल मुवमेंट इन इंडिया बाबासाहेब आंबेडकरांना माणसं ज्या पद्धतीचे बनवायचे होते ते माणसं अजूनही घडत असताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं एक अतिशय भयानक हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला आरक्षणावर झालेला आहे. आणि भारताच्या संविधानाचं जे आरक्षण तत्व आहे त्याच्यामध्ये आर्थिक निकष, मला कळेल की नाही मला माहित नाही, आर्थिक निकष, पैशावर, गरिबी आणि श्रीमंतीवर आरक्षण द्यावं हे बाबासाहेब आंबेडकरांना कधीही मान्य नव्हतं. पण ते तत्व आता आले आणि हे उपवर्गीकरण अनेक लोकांना समजणार नाही. आरक्षण याच्यामध्ये आलेली घुसपेट मी एवढंच सांगेल की महाराष्ट्रातले जे मातंग समाजातले बांधव होतो, मला माहित नाही का बसलेल्यांपैकी किती आहे, पण कृपया बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यामध्ये एक अतिशय गाजलेलं त्यांचं भाषण, त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात मी मातंगांसोबत रोटी बेटी व्यवहार करायला तयार आहे. हा भाषण बाबासाहेब मातंगासोबत जबाबदारीने सांगतो मी रोटी बेटी व्यवहार करायला तयार आहे. आणि जर माझ्या लोकांनी मातंगांना समानतेची वागणूक दिली नाही तर मी माझ्या लोकांसाठी काही करणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आजचे जे लोक आहेत हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन, आताच्या लोकांना मातंग लोकांच्या भूमिकेबद्दल चीड होते. तर मातंग लोक पेटून उठले, एवढे पेटले ते आपल्यालाच त्यांच्या बर्बादीला जबाबदार मानतात. ज्यांनी त्यांना मान बनवलं त्यांना जबाबदार मानतात का?
त्यांनी त्यांना गुलाम बनवलं, त्यांना जबाबदार म्हणतात का? या महाराष्ट्रातल्या तमाम पाचक लोकांनी आजपर्यंत गावच्या सरपंच आणि पाटलाच ऐकलं. आपलं काय ऐकलं का? तू ऐकणार पाटलाचं, गावच्या सरपंचाचं, सगळं पाटील तसं, पाटील म्हणजे तसं. अरे ती पाटील सरपंच आहे, पाटीलच आमदार आहे, पाटीलच मुख्यमंत्री आहे, पाटीलच साखर कारखानदार आहे, पाटीलच शिक्षण चालक आहे, सगळा गावचा कारभार पाटील चालवतो आणि आमचा मातंग त्या पाटलाच ऐकतो. आमचं कधी ऐकलं रे बाबा? आमचं ऐकण्याचा काही संबंध नसतो. पण तरी सुद्धा आज त्यांच्यामध्ये मांडणी झाली आहे की या बौद्ध लोकांमुळे आमचं वाटोळं झालं, बौद्ध लोकांनी आमचं आरक्षण खाल्लं. आपल्या मातंग समाजाला अजून समजलेलं नाही. हा जो आपला निकाल आलाय, हा निकाल फक्त बौद्धांना नाही, मातंग लोकांमध्ये जन्मी आरक्षणाचा फायदा घेतला त्याच्या सुद्धा दुसऱ्या पिढीला आरक्षण भेटणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन, मातंग समाजातला एक महत्वाचा त्या काळातला माणूस होता आहे देवीदास कांबळे. हा परभणीतला माणूस. त्यानं बाबासाहेबांना धमकीचं पत्र दिलं होतं. कुणी? मातंग समाजातल्या माणसानं. तुम्हाला असं वाटेल की आजचेच मातंग असं करतात का? नाही. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबाला एका मातंगाच्या त्या काळच्या नेत्यानं पत्र लिहिलं आणि पत्रात त्यानं असं लिहिलं की मी माझ्या समाजाला तुमच्या फोटोची पूजा करू देणार नाही. जर तुम्ही मातंग लोकांच्या प्रगतीसाठी काही काम केलं नाही तर मी वेगळा मार्ग निवडणार. मला लवकरात लवकर पत्राचं उत्तर द्या, नाहीतर मी सगळ्या मातंगांना घेऊन मी माझा रस्ता निवडणार. बाबासाहेबांना 15 दिवसात त्याला पत्र रिटर्न दिलं होतं. किती दिवसात? फक्त 15 दिवसात. आणि त्या देवीदास कांबळेला बाबासाहेबांना त्या काळात पत्र लिहून सांगितलं की जर वेगळ्या मार्गाने जाऊन मातंगाची प्रगती करण्याचा तुमचा रस्ता असेल तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पण काँग्रेसच्या आणि हिंदुत्ववादी सनातन्यांच्या नादी लागून मुठभर मोजक्या मागांचं भलं करून इतर मागांचं तुम्ही नुकसान करणार याच्यात मला तीळ मात्र शंका नाही. काय पत्र आहे बाबासाहेबांचं? बांधवांनो, हे एवढ्यासाठी सांगतोय की हे जे काही वाद आहे हे आजचे नाही आहे. सुरुवातीपासून हे एकमेकांच्या डोक्यात फिरण्याचं काम चालू आहे. आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला मातंग लोकांना पण तेच सांगायचं आहे. ते पत्र जेव्हा मी वाचलं त्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की तुमचं 100% नुकसान होणार. आणि आज 80 वर्षानंतर मातंग लोक काय म्हणतात? आमचं नुकसान झालं. नुकसान बाबासाहेबांचं न ऐकल्यामुळे झालेलं आहे. ऐकलं असतं तर मातंग समाज सुद्धा तेवढाच प्रगती पथावर राहिला असता जेवढा महाराष्ट्रातला बौद्ध समाज राहिलेला आहे. म्हणून आज आपल्या सर्वांना हा माझा त्यांनाही मेसेज, आणि जे लोक याच्यामध्ये विष पेरण्याचं काम करतात त्यांनाही मला सांगायचं आहे की बाबासाहेबांनी महार मांग या दोन जातींना एकत्र करणाऱ्या जवळपास 5 परिषदा घेतल्या आहेत. संगमनेर, श्रीरामपूर पासून ते कसबेकडे एवढंच नाही, हजारो लोक बाबासाहेबांसोबत होते. आजही हजारो लाखो लोक बाबासाहेबांवर प्रेम करतात. काही लोक विष पेरत आहेत. ते काम आपण थांबूया. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मला वाटतं जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो हे जे चाललेलं आहे त्याला कृपया ओळखायला सुद्धा. या सरकारच्या योजना अशी 1,500च्या बहिणीची योजना आहे, तसं या सरकारने दुसरी भयानक योजना बनवलेली आहे. 75 वर्षाच्या सगळ्या वयोवृद्ध म्हाताऱ्यांना एसटी प्रवास होतो. काय करणार ते म्हातारे एसटी बसून? सगळं काय त्याकडे फिरायला जायचंय पिकनिकला? सरकार त्याला म्हणतं उठ बाबा चल फिरायला. दुसरी योजना आहे 90 वर्ष पूर्ण केलेल्या म्हाताऱ्याला विमान प्रवास होतो. माहिती का तुम्हाला? ही या सरकारच्या योजना आहे.
अरे का म्हाताऱ्यानं उठायचं कधी, एअरपोर्टवर जायचं कधी, बरं गेलं तर गेलं तर विमानाच्या ग्रॅव्हिटी पॉवर सहन होईल का? बरं ना ते विमानात बसता बसता. पण सरकार म्हटलं तुला विमान प्रवास मोफत. हे सरकार त्यांची तिसरी योजना, गोविंदाला सरकारी नोकरी दिली. गोविंद कोण आहे? लफडेबाज. चित्रपटातला गोविंद मुंबईत चालतो आपल्या इलाक्यात मात्र एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारी मुलं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं, शाळेमध्ये जाणारी मुलं, अरे तुम्हाला कुणी जरी लाज असेल, शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विमान प्रवास मोफत करा. या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही रेल्वे आणि बस प्रवास मोफत करा. ज्याला मोफत पाहिजे त्याला देणार नाही. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला योजना आणि आमच्या महाराष्ट्रातले लोक त्यांचं कौतुक करतात. जे 24 तास अभ्यास करणारे, नेट सेट पीएचडी डिग्री कोर्सेस करणारे, मास्टर डिग्री कोर्सेस वाली मुलं आहेत, ते बेरोजगार. हे म्हणतात ते मडके फोडणारे गोळीदार नोकरी, त्यालाही काही दिली नाही. अशा प्रकारे हे जे फसवेपणा चाललेला आहे, हा फसवेपणा थांबवा. शेवटी एवढंच सांगेल ते भाषण करून जागृतीचा एक टप्पा होऊ शकतो, पण मस्ती उतरू शकत. मस्ती तेव्हाच उतरते तेव्हा माणूस बटन दाबतो. तर मग दोघी आहेच आपल्याकडे, हा कोणाचाही उतरत दाबा कशाचं सोडलेली सुटत नाही. जी काही शक्ती आहे ही आर्टिकल 326 राईट टू वोट, आता राईट टू वोट याच्यावर एक वेगळं भांडण चालू आहे. बटन दाबणं म्हणजे आपलं रक्त पिणाऱ्या बदमाशांचा गळा दाबला. दाबता का? इथं नाही झालं. आम्ही 12 महिने आंबेडकरवादी, बटन कुठं दाबायचं ते सांगू. बटन आम्ही त्यातच दाबणार. अशा पद्धतीचे आपले महाराष्ट्रातले बरेच लोक आहेत, त्याला आमच्या भाषेत आम्ही त्यांना बास्टर्ड म्हणतो. बास्टर्ड एकमेव पावर तुम्हाला कोण बोलत नाही देशात. ताकद तुमच्या बटन दाबण्याच्या शक्तीमध्ये आहे आणि त्या बटन दाबण्यासाठी 3 लोक तुमच्या दरवाजात उभे आहेत. तुम्ही फार चांगले दिसता म्हणून नाही, तुमच्या घरात किती पद्धत त्याच्यावर तुमची इज्जत ठरते. म्हणून आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आमचा शायर भीमराव अर्जुनपुरी म्हणतो, हे राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो. राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो. कब तक मांगोगे यार, देने वाले नायक तो बनो. इस देश का संविधान तो जुड़ा है तुम्हारे बाप ने, मगर तुम संविधान चलाने के लायक तो बनो. हातभर भाषण करायचे संविधानावर आणि संविधान चालवणार कोण? हाफ चड्डीवाले फडणवीस साहेब. त्यांच्या नावाला आम्ही विनंती करायची साहेब, बघा ना संविधानात असं लिहिलंय, ते कायद्यात कसं लिहिलंय बघा ना, चालवा ना. आम्ही त्यांच्या दरवाजात उभं राहायचं. ही फक्त महाराष्ट्राची अवस्था नाही, त्यामुळे संविधानाच्या स्तुती करणाऱ्या, संविधानावर तासगतास भाष्य करणाऱ्या त्या महाराष्ट्रातल्या तमाम टोळ्यांना मला सांगायचे, बंद करा, बेगडीपणा बंद करा. संविधानाच्या फक्त जागृतीनं प्रश्न मिटणार नाही, संविधान चालवण्याची पण ताकद आपल्याला हातात घ्यावी लागेल. त्या ताकदीसाठी आपण सगळी माणसं भविष्यामध्ये काम कराल याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेल कि बातें सुबह से वफा और ईमान की करो, इज्जत हमेशा किसी के ज्ञान की करो. जीने का हक अधिकार मिला है संविधान से, भगवान से नहीं. करनी है तुमको पूजा तो संविधान की करो. त्या संविधानाला समजून घेऊन भविष्यामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित संविधानिक भारत निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो. मी जे बोललो ते मान्य असेल तर फक्त हात वर करून समजला फिरवणे बघा, बघू ते काय झालं. त्याचा हात वरी नाही तर बघा कोणाचा माणूस आहे. माणूस
येस तुम्हाला कळेल. दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करून माझ्या पाठीमागे घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन शिराव हो. आपण सगळ्यांनी शांतपणे मला ऐकलं, सहन केलं. अपेक्षा करतो की ब्रेक मध्ये काहीतरी इंजेक्ट झालं असेल. आपण सगळे या युद्धामध्ये भविष्यामध्ये एकत्र राहूया. आयोजकांनी ज्यांनी मला बोलवलं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आणि मला युट्यूबला फेसबुकला तुम्ही रेग्युलर पाहू शकता. आम्ही काही फक्त पोपटपंची करणारे माणसं नाही आहात, तर जमिनीवर या सगळ्या जातीवाद्यांच्या छाताडावर उभं राहून आपल्या लोकांना न्याय देणारे काम करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. एवढीच भूमिका मांडतो आणि सांगतो जय हिंद, नमस्कार.